नमस्कार मित्रांनो, मी अशोक ताकमोगे अशोक्स ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सुरू केलेला टॉप 500 भाग 1 आपण पूर्ण केलेला आहे. टॉप 500च्या भाग 2 मध्ये आपण कंटिन्यू करत आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायचे. जे मित्र नवीन असतील त्या मित्रांनी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि पूर्ण प्रश्न हे नोट डाऊन करायचे आहेत. मात्र जे मित्र जुने असतील ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे त्यांना फक्त रिवाईज करायचं आहे. त्यांनी स्पीड वाढवून ऐकलं तरी चालतं, कारण त्यांचं हे ऑलरेडी झालेलं असतं. परंतु जे नवीन आहेत त्यांनी मात्र व्हिडिओ पूर्णतः कंटिन्यू करायचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51. प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती रिकामी जागा या नदीकाठी अस्तित्वात होती. तर कोणत्या नदीच्या काठी अस्तित्वात होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रावी नदी. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती माहीत आहे. आपल्याला विचारलंय हडप्पा संस्कृती सिंधू नदीकाठी नव्हती, तर ती रावी नदीच्या काठी अस्तित्वात होती. सिंधू संस्कृती जर म्हटलं तर ती मात्र सिंधू नदीच्या काठी अस्तित्वात होती. पुढचा प्रश्न बघूया. शीख धर्माचे 10वे गुरु रिकामी जागा आहेत. आता बघा, शीख धर्माचे 10वे गुरु कोण? तर गुरु गोविंद सिंग. पुढचा प्रश्न बघूया. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? आता तांब्याच्या नाण्याचं जे काही नाव आहे ते काय होतं? शिवराय. तर छत्रपती शिवाजी महाराज जो काही राज्याभिषेक आहे तो कधी झाला? 6 जून 1674. हे सालही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर शिवराय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तांब्याची नाणी यावेळेस काढण्यात आलेली होती. आणखी सुद्धा सोन्याची नाणी सुद्धा काढलेली होती. माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. राजाराम मोहन रॉय यांनी रिकामी जागा हे वृत्तपत्र सुरू केलं. तर कुठलं वृत्तपत्र सुरू केलं त्यांनी? संवाद कौमुदी. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये प्रभाकर हे कुणाचं आहे? भाऊ महाजन. शतपत्रे कुणाची होती? दीनबंधू कुणाचं होतं? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना रिकामी जागा यांनी केली. तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. ठीक आहे. आता बघा, चारही ऑप्शन व्यवस्थित बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित रमाबाई असेल किंवा दादाभाई नौरोजी आहे, या चारही महापुरुषांचे काही योगदान आहे भारतीय इतिहासामध्ये, ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून यांच्याबद्दलची काही डिटेल्स आहेत व्यवस्थितपणे कंप्लीट करायची आहे. तसंही आपण ते जो काही आधुनिक भारताचा इतिहास आहे त्याच्यामध्ये ते कंप्लीट करणार आहोत. परंतु या प्रश्नापुरतं तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन, विठ्ठल रामजी शिंदे. ठीक आहे. अस्पृश्यवरती यांनी बरंच काही योगदान दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह असं कोणी म्हटलं? तर याचं उत्तर साधं आहे, आचार्य अत्रे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही? तर मित्रांनो, हा महाराष्ट्रातील भूगोलावरती विचारलेला प्रश्न आहे. तर भूगोलाचे आपण काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर नक्कीच तुम्ही प्लेलिस्टला भेट द्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला या सर्वांचे उत्तरं भेटून जातील. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन आहे पैठण आहे, नाशिक आहे आणि नांदेड आहे. तर ही पहिले तीनही हे गोदावरी नदीच्या काठावरती बसलेले आहे. परंतु तुम्हाला विचारले कुठलं शहर नदीच्या काठी बसलेलं नाही? तर याचं उत्तर काय आहे? संगमनेर. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? आता क्योटो प्रोटोकॉल पर्यावरणाशी संबंधित आहे. परंतु आता तुम्हाला ॲक्युरेट उत्तर शोधायचे, तर वातावरणातील बदल हे त्याचं ॲक्युरेट उत्तर आहे. तर क्योटो प्रोटोकॉलचं साल लक्षात ठेवायचे 1997 म्हणजे 1997 या वर्षी हा क्योटो प्रोटोकॉल या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला वातावरणातील बदल हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वित्त आयोगाचं कलम कोणतं? ठीक आहे. तर तुम्हाला काही कलम पाठ करायचे आहेत. वित्त आयोगाचं कलम आहे 280. ठीक आहे. 124 काय? तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालय. कलम 324 काय आहे? तर आपलं इलेक्शन कमिशन. ठीक आहे. म्हणजेच कोणतं? आपलं इलेक्शन कमिशन सर्वांना माहिती आहे.
म्हणजेच आपलं निवडणूक आयोग. ठीक आहे. कलम 352, 356, 380 सर्वांचं पाठ असतं. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी आता 124 सुप्रीम कोर्टाचं आहे. तुम्हाला 224 लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 52 लक्षात ठेवायचं आहे. कलम 153 सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 124 म्हटल्यानंतर सॉरी हे 214. त्यानंतर बघा 52 म्हटलं की आपलं राष्ट्रपती येतं. कलम 153 म्हटलं की राज्यपाल येतं. त्यानंतर 214 म्हटलं की आपलं उच्च न्यायालय याच्याशी हे संबंधित आहे. ठीक आहे. चला पुढच्या ह्याच्यात जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? तर याचं उत्तर काय आहे तर सुचेता कृपलानी. कोणत्या राज्याच्या होत्या पहिल्या मुख्यमंत्री? उत्तर प्रदेशच्या. ठीक आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा तो येण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. आता बघा सरोजिनी नायडू पहिल्या गव्हर्नर होत्या आणि राज्य कोणतं होतं? यांचं राज्यसुद्धा काय होतं तर उत्तर प्रदेशच होतं. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख कोण असतो? तर याचं उत्तर काय आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न बघा. नगरपालिकांच्या मतदारसंघाला काय म्हटलं जातं? नगरपालिकेच्या मतदारसंघाला काय म्हणतात? तर वॉर्ड म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. तहसीलदार आणि तलाठी यांच्यातील दुवा कोण असतो? तहसीलदार आणि तलाठी यांच्यातील दुवा कोण असतो? तर मंडळ अधिकारी. पुढचा प्रश्न बघा. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर ठीक आहे. तर पोलीस हा जो काही विषय आहे म्हणजे तुमचं पोलीस प्रशासन. तर ठीक आहे. तर पोलीस प्रशासनावरती प्रश्न विचारलेला आहे. तर पोलीस म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे राज्यसूची. कुठल्या सूचीत येतं? राज्यसूची. आता पोलीस म्हटलं की बघा याच पोलीसवरती मराठी शुद्ध लेखनवरती सुद्धा प्रश्न येतो. तर या ठिकाणी वेलांटी कशी आहे तर दुसरी आहे. याची वेलांटी पहिली नाही. तुम्हाला या ठिकाणी पोलीस हा विषय विचारला तर राज्यसूची लक्षात ठेवायचे आणि मराठीच्या संदर्भात जर विचारला शुद्ध लेखनमध्ये तर याची वेलांटी दुसरी आहे. नेक्स्ट बघा. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतं? तर नीती आयोग सर्वांना माहिती आहे. याचं उत्तर काय तर पंतप्रधान. आता तुम्हाला जर विचारलं गेलं नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर तुमचं उत्तर काय असणार आहे? 2015. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं? तर पहिलंच उत्तर आहे मांडीचे हाड. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये आणखी एक बघा. कानातील हाड हे सर्वात लहान असतं. ठीक आहे. माकड हाड अन्ननलिकेचे हाड याचा काही संबंध नाही. नेक्स्ट बघा. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला रात आंधळेपणा लागतो? कोणत्या जीवनसत्वा अभावी रात आंधळेपणा होतो किंवा रात आंधळेपणा हा आजार जडतो? तर याचं उत्तर काय असणार आहे? विटॅमिन ए. ठीक आहे. लक्षात ठेवायचे. तर कच्या अभावी काय होतं? स्कर्वी. ब बेरी. ड मुडदूस. ठीक आहे. आरोग्यशास्त्राशी संबंधित प्रश्न आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता. होल्ट हे कशाचं एकक आहे? होल्ट हे कशाचं एकक आहे? तर विद्युत विभवांतर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे चॅडविक. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे थॉम्सन इलेक्ट्रॉनचा शोध लावला यांनी. लक्षात ठेवा परीक्षेत विचारतात बरं का. न्यूटन गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा. वातावरणात सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण असतं? वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण असतं? नायट्रोजनचं 78%. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा. भूकंपाची तीव्रता कशात मोजली जाते? भूकंपाची तीव्रता सेस्मोग्राफमध्ये मोजले जाते. तर लक्षात ठेवायचे भूकंप म्हटलं की सेस्मोग्राफ. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? तर लक्षात ठेवायचे पार्किन्स हे त्याचं उत्तर आहे. फेसबुक काय? माहिती आहे का? फेसबुक सर्वांना माहिती आहे. सर्वजण फेसबुक वापरतात सुद्धा. फेसबुक काय तर एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. ठीक आहे. फेसबुक असेल, तुमचं ट्विटर असेल किंवा तुमचं इन्स्टा असेल, हे सर्व काय तर सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुकची स्थापना कोणी केली? मार्क झुकरबर्ग. लक्षात ठेवायचं. मार्क झुकरबर्ग स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2004. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली? तर
1960-70 म्हणजेच 1970च्या शेवटच्या जे काही 3-4 वर्ष होते त्याच्यामध्ये, म्हणजे 1966 नंतर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्या पिकामध्ये झाले तर गहू आणि तांदूळ, तर लक्षात ठेवायचं. हरित क्रांतीचे जनक कोण तर स्वामीनाथन. ठीक आहे, फेमस प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारले जातात. भारत आणि चीन यांच्यातील बफर राष्ट्र, भारत आणि चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून कोणतं राष्ट्र किंवा कोणता देश ओळखला जातो तर याचं उत्तर आहे नेपाळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे लोक माझे सांगती. पुढचा प्रश्न कोणता आहे, लोक माझे सांगती या प्रसिद्ध आत्मचरित्राचा लेखक कोण आहे तर शरद पवार. हे तर खूप गाजलेलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लक्षातच पाहिजे किंवा कधीही आलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट बघा, समुदाय विकास कार्यक्रम. समुदाय विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर याचं उत्तर आहे 1952. ठीक आहे, म्हणजे ज्याला CDP म्हणतात, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याला लक्षात ठेवायचं 1952. याच्याच पुढच्या वर्षी NEP सुरू करण्यात आलं, राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम, म्हणजेच काय नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम. ठीक आहे, आपलं पंचायत राज जे आहे, पंचायत राज म्हणलं हे बेसिक आहे. दहशतवाद विरोधी पथक, दहशतवाद विरोधी पथक कोणते महाराष्ट्राचं दहशतवाद विरोधी पथक ATS, अँटी टेररिस्ट स्क्वॅड. ठीक आहे, कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं 1989. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे तर हरवलेली मुलं याच्याशी संबंधित आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, 15वा वित्त आयोग NK सिंग. ठीक आहे, 2026 पर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पूर्वी रिकामी जागा हा जिल्हा चांदा या नावाने ओळखला जायचा. पूर्वी रिकामी जागा हा जिल्हा चांदा या नावाने ओळखला जायचा, म्हणजेच रिकामी जागा या जिल्ह्याचं नाव चांदा असं होतं. चंद्रपूर नावातच दिले, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त काही असं अवघड नाही आहे. कोणत्या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी होतो तर भीमाशंकर नावातच दिले, भीमाशंकर भीमा नदी. ठीक आहे, गोदावरी त्र्यंबकेश्वर लक्षात ठेवायचं आहे. आणि कृष्णा नदीचा उगम कुठे होतो, महाबळेश्वर, सातारा. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता तर सम्राट अकबर हा कोणाचा पुत्र होता तर हुमायूचा. ठीक आहे, कोणाचा होता, हुमायूं का अकबर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या विभागात होतं तर याचं उत्तर साधं आहे, पश्चिम महाराष्ट्र. हे त्याचं उत्तर आहे, पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे, आता यातील वेलेस्ली असेल, क्लाइव्ह असेल हे तुम्हाला माहिती पाहिजे. इतिहासाच्या सेक्शनमध्ये आपण हे कंप्लीट करणार आहोत, तोपर्यंत हा प्रश्न व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे. भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन पद्धती आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली तर संसदीय शासन पद्धती आहे, तर याचं उत्तर काय तर ब्रिटन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारत जोडो अभियान कोणी सुरू केलं, भारत जोडो अभियान कोणी सुरू केलं तर बाबा आमटे हे त्याचं उत्तर आहे. मनुष्याने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला तर तांबे या धातूचा आपण वापर केलेला आहे. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर हे सरदार पटेल. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरमध्ये येतं, मेळघाट अमरावतीमध्ये. नेक्स्ट बघा, दिग्दर्शन हे मराठी मासिक कोणी सुरू केलं तर बाळशास्त्री जांभेकर. नेक्स्ट बघा, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली तर कलेक्टर जॅक्सन. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज या दिवशी स्वीकारला 22 जुलै 1947. पाठच करून ठेवायचं आहे 22 जुलै 1947. आता इतरही ऑप्शन याच्यामध्ये आहेत बरं का. आता हे ऑप्शन तुम्ही व्यवस्थितपणे हाताळायचे आहेत. व्हिडिओची लेंथ ही जास्त होऊ नये या अर्थाने थोडंसं आपण याला फास्ट रिवाईज करत आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दंतवैद्यक म्हणजे तुमचे डेंटिस्ट खालीपैकी कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात तर त्याचं उत्तर आहे अंतर्वक्र आरसे. सस्तन प्राण्यात युरिया कुठे तयार केला जातो तर सस्तन प्राण्यामध्ये युरिया जो असतो तो यकृतामध्ये तयार होतो. नेक्स्ट आहे,
पोर्ट ब्लेअर या विमानतळास कोणते नाव आहे? तर पोर्ट ब्लेअर या विमानतळास वीर सावरकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता पोर्ट ब्लेअर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? तर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धवल क्रांतीचे जनक कोण? धवल क्रांती, ठीक आहे, म्हणजेच धवल म्हणजेच पांढरे आणि पांढरं काय असतं? दूध. दूध क्रांतीचे जनक कोण आहे? तर वर्गीज कुरियन, ठीक आहे. स्वामीनाथन हे हरित क्रांती जनक आहे भारताचे. तर नॉर्मन बोरलॉग हे सुद्धा हरित क्रांतीचे जनक आहे, पण ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा जो काही ग्रंथ आहे हा कोणाचा आहे? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अल्फा कणाचा शोध कोणी लावला? तर अल्फा कणाचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड, ठीक आहे. सर्वात कमी तरंग लांबी, सर्वात कमी तरंग लांबी असणारा रंग कोणता? तर जांभळा, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त तरंग लांबी कोणाची आहे? तर तांबड्या रंगाची. तर हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 100 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत, ठीक आहे. जे मित्र या चॅनलवरती नवीन असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मात्र हे फॉरवर्ड करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा अभ्यास थोडासा कमी असेल तर निश्चित तुम्ही चॅनलला व्हिजिट करत राहायचे. चॅनलवरती आपण नवीन नवीन कंटेंट ॲड करत आहोत आणि चॅनलवरील कंटेंटमध्ये काही सुधारणा असेल तर निश्चित तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा मला या स्लाईडमध्ये जो काही मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.